हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला वेट लॉससाठी ओट्स उपमा बनवून दाखवणार आहे. म्हणजे ओट्स उपीट. उपीट म्हणू शकता, उपमा म्हणू शकता. खूपच हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे आणि वेट लॉससाठी खूपच फायदेशीर आहे. चला मग झटपट पाहून घेऊया कशी बनवायचे. हा आहे रोल्ड ओट्स. मी क्रीमी ओट्स घेते. तुम्ही कोणत्याही फ्लेवरचे ओट्स घेऊ शकता. 1 कप ओट्स घेते आणि ड्राय रोस्ट करून घ्यायचे पहिले. मी हीट चालू केले मीडियम हीटवर आणि 3 ते 4 मिनिटासाठी असं परतून चांगले रोस्ट करून घ्यायचे. आता खूप छान सुगंध यायला लागला आणि कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता मी काढून घेते आणि फ्राय पॅन थोडासा पुसून घेते, साफ करून घेते. आता घालूया थोडासा तेल. तेल कमी पाहिजे असेल तर कमी घाला. मी 2 चमचा घालते, पण 1 चमचा तेलात पण तुम्ही बनवू शकता. तेल चांगले गरम होऊ द्यायचं. मी थोडं पसरून घेते आणि आता मी घालते अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगले तडतडू द्यायच्या आणि त्यानंतर घालायचे कांदे. एक मीडियम साईजचा कांदा घेतले. खूप बारीक कट नाही केले, थोडासा रफली चॉप केला. कांद्याचा कलर थोडासा ट्रान्सलुसंट होऊ देऊया आणि त्यानंतर घालून घेऊया मिरची आणि कढीपत्ता. मिरची चवीपुरती घाला, जेवढे तुम्हाला तिखट पाहिजे तेवढेच. आणि 8 ते 10 कढीपत्ते घेतले. कढीपत्ते आणि मिरची घातल्यानंतर आपण घालूया टोमॅटो. टोमॅटो इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो थोडा रफली चॉप करून घेतला. टोमॅटो घातल्यानंतर मीठ घालूया चवीपुरती. अर्धा चमचा मीठ घातले. चांगले मिक्स करून घेऊया आणि जर तुम्हाला भाजी घालायची असेल तर तुम्ही भाजी पण घालू शकता, कोणतीही भाजी घालू शकता. मी थोडासा नारळ घेतले, म्हणजे ओलं नारळ आहे किसलेला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खोबरं पण घालू शकता. हीट कमी करून थोडासा झाकण लावून घेते. जर भाजी घालायची असेल जसं की गाजर, वाटाणा, कॉलीफ्लॉवर, कोणतीही भाजी तुम्ही घालू शकता जे तुम्हाला आवडते. आणि भाजी घातल्यावर थोडं पाणी स्प्रिंकल करून घ्यायचे आणि झाकण लावून लो हीटमध्ये अगदी शिजवून घ्यायचे. पूर्णपणे शिजल्यानंतरच तुम्हाला ओट्स घालायचा. मी भाजी नाही घातली म्हणून मी टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर ओट्स घातले. चांगले मिक्स करून घेतले. आता आपल्याला पाणी घालायचे आहे. 1 कप ओट्ससाठी मी पाऊण कप पाणी घालते. जेवढं ओट्स आहे त्याच्यापेक्षा कमीच पाणी घालायचे, त्याचा समान नाही घालायचं. हलकासा मिक्स करून घेऊ आणि हीट मीडियम वरती ठेवून 1 मिनिटासाठी झाकण लावून घेऊ. बस 1 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचे आणि त्यानंतर एकदा परत झाकण काढायचं आणि 1 मिनिटानंतर एकदा थोडासा हलवून घ्यायचे. खूप जास्त नाही, नाहीतर मॅश होईल. आता हीट अगदी कमी करून, लोएस्ट करून 3 ते 4 मिनिटासाठी थोडासा वाफ करून घ्यायचा. हीट अगदी कमी ठेवायला पाहिजे. आता बघा 3.5 मिनिटं झालेले आहेत. आता मी बघा चेक करते. अगदी सुटसुटीत आणि पाणी अगदी पूर्णपणे ॲब्झॉर्ब झालेलं आहे. म्हणजे आपली उपीट अगदी तयार आहे. आता अजून काही करायची गरज नाहीये. जर तुमच्याकडे कोथिंबीर असली तर थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालू शकता आणि आपली उपीट अगदी तयार आहे. हेल्थसाठी म्हणजे वेट लॉससाठी खूपच कार्यकर आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो आणि प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत सेफ राहा, स्वस्थ राहा आणि खात राहा. बाय बाय.